नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. एका आयताकार फ्लॅटच्या चारी बाजूने 63 मीटर लांब आणि 47 मीटर रुंद एक भिंत बांधण्यात आली. ₹120 प्रति मीटर दराने भिंतीला बांधण्यासाठी एकूण किती खर्च करण्यात आला? आता आपल्याला एकूण खर्च काढायचा आहे. याचा अर्थ आपल्याला अगोदर परिमिती काढावी लागणार. म्हणजे आयताकार फ्लॅट आहे, तर आपल्याला आयताची परिमिती काढायची. मग आयताची परिमिती म्हणजेच 2 गुणेला लांबी अधिक रुंदी. आता आपल्याला लांबी दिलेली आहे 63 मीटर आणि रुंदी आहे 47 मीटर आणि दोघांचाही एकक मीटरमध्ये असल्यामुळे आपल्याला मीटरमध्ये किंवा एकक बदलण्याची काही आवश्यकता नाही. तर लांबी आहे 63 आणि रुंदी आहे 47. आता बघा, इथे 60 आहेत आणि इथे 40 आहेत. हे झाले 100. हे 7 आणि हे 3 10, म्हणजे यांची एकूण बेरीज येते 110. 110 गुणिला 2 220 मीटर. आता परिमिती आपल्याला 220 मीटर मिळालेली आहे आणि एकूण खर्च किती आहे? प्रत्येक मीटरला खर्च आहे ₹120. मग आपल्याला खर्च काढण्यासाठी 120 ने 220 ला गुणा. ठीक आहे. एकूण बघा, एका प्रति मीटरला खर्च ₹120 आहे आणि भिंतीची लांबी आहे 220 मीटर. आता यांचा गुणाकार आपण केला तर गुणाकार मिळतो आपल्याला ₹26,400. हा झाला एकूण खर्च. बघूया पुढील गणित. राहुल एका चौरसाकार आकाराच्या शेतीला चारी बाजूने 5 प्रदक्षिणा म्हणजेच 4 वेढे असे घालतो. जर बाजूची लांबी 95 मीटर असेल, ठीक आहे, प्रत्येक बाजूची लांबी 95 मीटर आहे, तर एकूण अंतर किती? मग अंतर काढायचं तर आपल्याला परिमिती काढावी लागणार. आता परिमिती चौरसाची आणि चौरसाची परिमिती ही 4 गुणेला बाजू असते, कारण चौरसाच्या चारही बाजूची लांबी समान असते. ठीक आहे. मग आता बाजूची लांबी दिलेली आहे 95 मीटर. ठीक आहे. मग परिमिती किती येणार? तर परिमिती 4 गुणेला बाजू 95. ठीक आहे. बघा, आता इथे 90 आहेत. 9 ने 4 ला गुणलं तर 36 म्हणजे 360 आणि 5 ने 4 ला गुणलं तर 20. ठीक आहे. 360 आणि 20 म्हणजे 380 मीटर ही झाली परिमिती. आता तो रोज किती किती प्रदक्षिणा घालतो? 5. म्हणजे 5 ने या परिमितीला गुणा. ठीक आहे. 5 गुणेला 380 मीटर. ठीक आहे. तर यांचा गुणाकार येतो 1900 मीटर. धन्यवाद.